राजे खरंच आता हे करणं गरजेचं आहे? नाही म्हणजे आम्हाला यात धोका वाटतोय. धोका असला तरी ही जोखीम पत्करायला हवी खंडूजी. राणीसाहेब, सापाच्या शेपटीला डिवचून त्याला सोडून द्यायचं आणि पुन्हा त्याच्याच बियात हात घालायचा तर तो डंख करणार नाही. नक्की मारेल. म्हणून असाच बिळात हात घालण्यापेक्षा थोडी स्तुतीची पुंगी आळवावी. मग हा साप सारं विसरून पुन्हा डोलायला लागेल. नाही समजले राणीसाहेब. आम्ही जुल्फिकाराच्या तावडीतून निसटलो आणि त्याला दगा दिला याचा राग त्याला निश्चित आला असेल. आता आपण त्याला भेटायला गेला तर तो समशेर नक्कीच उपसेल. पण तरीही आपण पूर्वीच्या सलोख्याचा राग आळवावा. आणि तो ते मान्य करेल? नक्की करेल. त्याला करावंच लागेल. कारण त्याला आमचा कितीही राग आला असला तरी त्याचा राग एकीकडे आणि त्याचा स्वभाव एकीकडे. राणीसाहेब, अजूनही आम्हाला कळले नाही आपल्यास काय म्हणायचं आहे. पण आम्हाला सारं व्यवस्थित समजतंय आणि राणी साहेबांच्या या योजनेच्या यशाची आम्हाला पुरेपूर खात्री आहे. खंडू, एक गोष्ट लक्षात घ्यावी. जुल्फिकार खान आणि औरंगजेब यांची चाहत जरी एक असली तरी नियत वेगळी आहे. औरंगजेब कपटी आहे तर जुल्फिकार खान साफ दिलासा. औरंगजेब सत्ता पिपासू तर जुल्फिकार सत्तानिष्ठ. औरंगजेबाला रिश्त्या नात्यांची चाड नाही. जुल्फिकार आपल्या नात्यांसाठी जीव ओवाळून टाकणार आहे. म्हणूनच आपण जुल्फिकारवर जाळं टाकण्याची जी योजना करत होतो ती पुन्हा सुरू करूया. खंडू, एक खलिता लिहायला घ्या. तर्जुमा आम्ही आपणास बयान करतो. जी राजे. बचाओ, बचाओ, हमें 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 मरना नहीं है. बचाओ. अबू जान कहाँ है? अबू जान, हमें बचाओ. हमें मरना नहीं है. अबू. काय राज, बघितलं का बुसगावनं? भारी आहे. अव तुम्ही राजकुमार हाय. शत्रूच्या छावणीत असून बी रुबाब बघा तुमचा. हा ना, हे बघा सौताच्या छावणीत काय दशा करून ठेवली आहे सौताची. मराठ्यांच्या नादी लागलं तर असंच होणार. यूं ही मसल लेते तुम दोनों को उंगलियों तले, लेकिन लेकिन हमें हमारा हमारा इलाज कराना है. अब्बू जान, जल्दी बताओ, अब्बू कहाँ है? बताओ. अब्बू के पास संदेशा भेजो कि हम खुद शिकार होकर आ गए. भेजो जल्दी. तान्हा, जी राज. कोणी शिकार केली असेल यांची? अव मराठ्याच्या वागणच. अजून कोण करणार? चुप हो जाओ वरना खामखा मारे जाओगे. मरणाला पाठीवर घेऊन तुमच्याच अंगणात फिरतो आम्ही. तुमच्यासारखं नाही वाचवा वाचवा म्हणत जीवाची भीक मागत. अब तुम्हें खुदा भी नहीं बचा सकता. हुजूर, ताराबाई से वही आदमी कुछ संदेशा लेकर आया है. बहुत खूब. शिकार अपने आप जाल में फंसने आ रहा है. भेजो उसे. अरे देवा, म्हटलं होतं राणीसाहेबांना हा आताताईपणा नको करायला.
आता हे नाटक असंच वठवावं लागणार। राणी साहेबांनी सुचवलेली युक्तीच वापरून बघावी लागणार। खान साहेब, इतना सब कुछ होने के बावजूद यहाँ आने की जुर्रत की है तूने। अब ताराबाई के पास तू नहीं, तेरा कटा हुआ सर जाएगा। आता आपण त्याला भेटायला गेला तर तो शमशेर नक्कीच उपसेल, पण तरीही आपण पूर्वीच्या सलोख्याचा राग आळवावा। आणि तो ते मान्य करेल? नक्की करेल, त्याला करावंच लागेल, कारण त्याला आमचा कितीही राग आला असला तरी त्याचा राग एकीकडे आणि त्याचा स्वभाव एकीकडे। खान साहेब, स्वराज्यातून एक निहत्ता अधिकारी आला आणि खान साहेबांनी त्याला मारला। हा कलंक आपल्या माथी तुम्हाला चालेल? तुम्हारी ये बातें हमारी समझ के बाहर है, लेकिन हम इतना जानते हैं कि दोस्ती के बहाने तुम मरहट्टे पीठ में खंजर भोंकते हो। काहीतरी गैरसमज झालाय। तसे असते तर आम्ही इथे कशाला आलो असतो? खान साहेब, आम्ही आपली कदर जाणतो। आपण पाक दिलाचे, राजकारणात आपण धोका कधीच करणार नाही, ते आपल्या रक्तातच नाही। उलट आपण आमच्या येसुबाई साहेबांचा आणि शाहू राजांचा हवाला घेतलात, म्हणून तर आज मृत्यूच्या दरबारातही ते महफूज आहेत। क्यों आए हो यहाँ? महाराजांनी आपल्यासाठी खलिता धाडला आहे, वाचण्याची अनुमती द्यावी। पढ़ो। राजमान्य राजश्री वीर महामेरू जुल्फिकार खान साहेब, नजर चुकीने काही गोष्टी घडून गेल्या त्या आमच्यासाठी क्लेशदायी आहेत। आपण इकडचे बादशाह, इकडचा कारभार आपण पूर्ण क्षमतेने चालवू शकाल हा आमचा दृढ विश्वास। सबब आमच्या मैत्रीचा ठाव धरावा। आज घडीला औरंगजेब बादशाह थकले आहेत, त्यांच्या पश्चात हा वारसा चालवणेकामी आपल्या इतके पराक्रमी अन्य कुणीही आम्हास दिसत नाही। कामबक्ष, नादान बुद्धीचा। सबब आपणच येणे तैसे पुढे चालवण्याचे करावे। आपले बोट धरून आम्ही आपल्या विश्वासास दखल पात्र राहू। क्यों रोका हमें? आप क्या करने जा रहे थे शहजादे? इनकी जड़ को ही खत्म कर देते हैं। देखिए देखिए, हम पर हंस रहे थे ये। हंसेंगे नहीं तो क्या करेंगे? शक्ल देखी है अपनी? हाय अल्लाह, ये हालत किसने बनाई आपकी? जाइए और आईना लाइए। ये जहर है, हम मरने वाले हैं। हमें हमें जहर दिया गया है, हम मरने वाले हैं। आप आ जाए, हकीम हकीम को बुलाओ। हकीम, पहले मुंह तो धो लीजिए। नहीं, ये जहर है, हमें बचाओ। हकीम, पंत, जी राणी साहेब।
काही विचारायचे होते आपणास. जरूर. हा वतनदारीचा प्रश्न नेमका काय आहे? ते तसे आपणास समजावून कळायचे नाही हो. तुर्तास एवढे समजून चाला की हा वतनदारी देण्याचा निर्णय राजांचा आहे आणि तारा राणी साहेब त्यात खोडा घालतायत. पण त्यांना काय गरज असं वागायची? आम्ही पडलो नोकर माणसं, आम्हाच कोण जुमानतो? तसं तर राजेही आम्हाला जुमानत नाही. पण पंत आपण काहीतरी करा. सल्लागार आहात आपण राजेंचे. एवढा मोठा निर्णय टांगता राहिला तर नुकसान कुणाचे? आम्हास दिसते होते, पण काय करावे काही समजत नाही. पण या तारा राणी साहेबांना इथून घालवून दिल्याशिवाय हा प्रश्न काही सुटायचा नाही, एवढं मात्र नाही. काय गप्पा चाललाय? आम्ही ते राजेंच्या प्रकृतीबद्दल बोलत होतो. पंतांना सांगत होतो की वैद्यांशी भेट घेऊन काही पथ्य असतील तर जाणून घ्यावे. आमचं बोलणं झालंय वैद्यांशी. काळजी नसावी. जी. पंत, जी राणी साहेब. लोहार शाळेकडे काही शस्त्र पाठवायचेत परजण्यासाठी. आपण ती देऊन रितसर पावती घ्यावी. जी राणी साहेब. येतो आम्ही. तारा राणींना घालवल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही. किती बरोबर बोलून गेलात पंत. हम मर जाएंगे हाँ? हम मर ही जाएंगे. नहीं नहीं, लेकिन हमें जिंदा रहना है. हमें जिंदा रहना है बेगम जान. हम है यहाँ. हमें बचा आपको कुछ नहीं होगा. हमें बचा. कुछ नहीं होगा आपको. हमें बचा लीजिए. कुछ नहीं होगा. आप शांत हो जाइए. आप चिंता ना करें. आपका हकीम बचाओ हमें. बचाओ. कसम जड़ी बूटी की हम आपको ठीक कर देंगे, लेकिन उसके पहले हमें आपकी जांच तो करनी दीजिए. सब्र रखिए. हमें बचाइए. आप शांत. हमें बचाइए. लेटिए आप. लेटिए. बेगम जान. कुछ नहीं होगा आपको. कुछ नहीं होगा. अबू जान हमें बचाइए. ये क्या हो रहा है? हम मरने वाले हैं अबू जान. हमें बचा लीजिए. वैसे भी जिंदा कहाँ हो, मर चुके हो पहले ही. अब्बू जान, उसे डराइए मत. वो पहले ही किसी खौफ में घायल है. तो मरने दो ना. वैसे भी क्या करेगा जीकर. अबू जान ऐसा मत कहिए. अबू जान आप जो कहेंगे हम मान लेंगे. सब कुछ आप बस हमारी जान बचा लीजिए. अबू जान. तो बताओ, तुम्हारी ये हालत किसने की? संता जी और धना जी. या अल्लाह, तुमने उन्हें अपनी ये हालत बनाने दी. नालायक. अच्छा होता अगर उनके हाथों तुम मर जाते. अबू जान हम मरने ही वाले हैं. हम जिंदा नहीं बचेंगे. हमें जिंदा रहना है अबू जान. अबू जान उन्होंने हमारे जिस्म में जहर घोल दिया है. यहाँ से देखिए, यहाँ से. अबू जान हमें मरना नहीं, हमें जिंदा रहना. अब्बू जान छोड़ दीजिए उसे. वो सच में मर जाएगा. बाबूजी. चुपचाप हकीम से इलाज करवा लो. नामाकूल. पहले हमारे डेरे के गुंबद काट कर चले गए, अब हमारी नाक कटवा दी संताजी धनाजी ने. खूप प्रयत्न करते ग माई मी, पण राजेंच्या मनात अशी जागा पटकावता येतच नाही.
पुरुषांच्या मनात जागा निर्माण करायची ना, तर आधी त्याच्या पोटात शिरावं लागतं. म्हणजे अगं म्हणजे त्यांना चांगलं चुंगलं करून खायला घालावं, त्यांना जपावं, त्यांच्या आयुष्यात एकरूप होऊन जावं. हे आम्ही कसं करू? राणी आहोत आम्ही, स्वयंपाकीण होऊ. आणि तसंही हे सारं करण्यासाठी इथे नोकर चाकर आहे. आणि तू तारा राणींना कधी पाहिलंयस का स्वयंपाक करताना? वसू, कसं होणार ग तुझं? आता त्यांच्याशी स्पर्धा करायची तर त्यांच्यासारखं वागायला नको. आम्ही कुठेही कमी नाही आहोत. एक स्त्री म्हणून आणि एक पत्नी म्हणूनही. हा, आता आम्ही तलवार घेऊन लढायला नाही जात इतकंच. पण हे काय बायकांचं काम आहे का? उगीच त्या फुशारक्या मिरवतात. काही नाही ग माई, लढणारे लढत असतात. पण उगीच यांचं नाव फक्त. थोरले आहेत ना, म्हणून यांना मान. मग आता काय करायचं ठरवलंयस? तो मान आपण मिळवायचा. जिंजी आमची आहे. इथं कुणाचाही आम्ही सवता सुभाव खपवून घ्यायचो नाही. या राजेंच्या आयुष्यातून जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळणारच नाही. अगं पण तू घालवणार कसं? ते तू ठरव. वसू, त्या तारालाच संपवायचं. नाही, नको. त्यापेक्षा काट्यानंच काटा काढूया. आपल्याला प्रल्हाद पंत मदत करतील, कारण आपल्यासारखाच त्रास त्यांनाही होतोय. ते कसं करतील? हे बघ, विशालगडावर अशी काहीतरी आपत्ती तयार व्हायला हवी की ती आपत्ती सोडवण्यासाठी तारा राणी स्वतः तातडीनं विशालगडावर जायला हव्यात. तिथे कशी आपत्ती येणार? आणि तेही संताजी धनाजी असताना. आणि इथे बसून आपण तिथे कशी काय आपत्ती आणणार? ते सगळं तू माझ्यावर सोड. बसू, मी तुझ्या वडिलांना वचन दिलंय की तुझ्या सुखासाठी मी काहीही करेन. आणि आता बघच तू मी काय करते ते. ये क्या? हम जन्नत पहुंच गए हैं? इसका मतलब हम मर गए? हमें तो और जीना था. या अल्लाह, अपने पास इतनी जल्दी क्यों बुला लिया अल्लाह? हमें बख्शा क्यों नहीं अल्लाह? बेगम साहिबा, आप भी हमारे साथ साथ जन्नत आ गई. हमारी मौत के गम में आपने भी दम तोड़ दिया. इतनी मोहब्बत करती हैं आप हमसे. क्या हुआ है आपको? होश में आ जाइए. आप जिंदा है अभी भी. आप ठीक हो जाए इसीलिए पीर बाबा से मिलकर आए हैं हम. उन्होंने ही कहा यहाँ पे धूप जलाए. लेकिन आप तो और भी पागलों जैसा बर्ताव कर रहे हैं. यानी हम जिंदा हैं, हम मरे नहीं. बेगम साहिबा, हमें कुछ समझ नहीं आ रहा. ये सपना है या वो सपना था? हमें कुछ समझ नहीं आ रहा बेगम साहब. लेकिन हमारी समझ सब कुछ आ रहा है. सब आपको पागल बना रहे हैं. हमने देखा आपके बदन पे कोई चोट नहीं, कोई घाव नहीं. अगर जहर होता तो अब तक आप अल्लाह को प्यारे हो जाते. जरा सोचिए, दुश्मन भी आपकी जान नहीं लेना चाहता. मतलब क्या कीमत है आपके जान की? कुछ नहीं. अगर ये बात आपके जहन में उतर जाती है तो ऐसा कुछ करके दिखाइए आपके जान की कीमत बढ़ जाए.
संताजी, तनाजी